नमस्कार मंडळी. आज कृषी विज्ञानातर्फे आपल्या गावामध्ये आपण आज SRT तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तर सोबतच आपल्याला आज सोयाबीन पिकामध्ये जे आपण बीज प्रक्रिया करायचे त्यामध्ये आपण थोडक्यात एक पद्धत प्रात्यक्षिक इथे करून घेऊया. तर सुरुवातीला सोयाबीन पिकाला जे आपण हे करतो बीज प्रक्रिया करतो याच्यामध्ये पहिले आपल्याला रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करायची. आपल्याकडे आपण सध्या कार्बेंडझम आणलेलं आहे. तर ते जवळपास 1 किलो बियाण्याला तुम्हाला 2 ग्रॅम वापरायचे. किती? 2 ग्रॅम वापरायचे. पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हे जे आपण आणलेलं आहे कार्बेंडझम ते जवळपास हलक्या हाताने ते चोळायचं. सोयाबीन हे जे बियाणं आहे ते थोडं तुम्हाला म्हणजे नाजूक असतं त्याच्यामुळे त्याला हलक्या हाताने चोळायचं. तर हे बियाणं म्हणजे या बियाणाला प्रक्रिया केल्यानंतर बुरशीनाशकाची हे साधारणतः जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये सुकू घालायचं म्हणजे त्याला सुकू द्यायचं आहे सावलीमध्ये. आणि नंतर मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला साधारणतः एक तासानंतर तुम्हाला याच्यामध्ये बुरशी आपलं हे जैविक जे किंवा जैविक जे खत आहे जीवाणू खत यांचं तुम्हाला मिश्रण करायचे. त्याच्यामध्ये आपल्याकडे रायझोम असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल किंवा मग आपल्याला हे असेल PSB असेल याची बेस प्रक्रिया करून घ्यायची. फक्त एक लक्षात घ्या की ही बेस प्रक्रिया करताना तुम्हाला कारण की हे शेवटी जैविक याच्यामध्ये जीवाणू आहेत तर त्यांना खाद्य म्हणून आपल्याला गुळाचं पाणी थोडं करून मग तुम्हाला ते याला बेस प्रक्रिया करायची. आपण गुळ पाणी तयार केलं आहे. आणि हे पण तुम्हाला हलक्या हाताने सोडायचं बरोबर. आणि ही जी प्रक्रिया आपण करतोय ती साधारणतः पेरणीच्या 1 ते 1.5 तासावर करायची आणि ती सावलीमध्ये करायची बरोबर. आणि हे बियानंतर मग असं हलक्या हाताने सोडून सावलीमध्ये त्याला असं वाळत ठेवायचं आहे आणि मग हे बियाणं आपल्याला पेरणीसाठी आपल्याला न्यायचं. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, धन्यवाद.